याके मला बी दे की चहा. अरे जरा दम धर की. ए संगे काय त्याच्यावर खेकसती ग. सोन्या देते हा चहा बाळा तुला. काय मामी नुसतं चहावरच भागावणार वय. अगं सांच्याला बटन खाली आणली तर काय लोणचं करायचं वय. हा देते हा. अगं देखी मग. हा दे. उठा गोकुळ शेठ चहा घ्या. सावकाश. बरं मामा, जमिनीचा सौदा तर झाला. 5 लाख रुपये इसाराही मिळून दिला. आता पुढं कसं? तुमच्यामुळं झालं जवाई बापू. हे जमिनीची किंमत 15 लाखाचीच. पराओ तुमच्यामुळं 50 लाख मिळालेत बघा. आपल्या जमिनीमध्ये सेल्स डिक्लेअर झाला आहे, त्यामुळे एवढ्या जमिनीला भाव. त्यात गोयल शेठ आपला माणूस, त्यामुळं दिले 5 लाख रुपये जास्त वाढून. पण मग आम्हाला आमची किंमतच नाही. म्हणजे काय हो जावई. त्याचं काय आहे मामा, व्यवहार तर झाला पण कमिशन वगैरे हा घरचा व्यवहार. वाटलं होतं तुम्ही काय द्याल, कसलं काय नाही. निदान बुलट तरी. जावई इसराचा सगळा पैसा मागची देणीक देण्यातच गेला बघा. गोकुळच्या बी आजारपणाला किती खर्च झालाय तुम्हाला ठाव आहे की. नाराज नका होऊ जावई. पुढचा हप्ता मिळाला की घेऊ की मस्त कोरी करकरीत गाडी. अंगास चारा ठेव की. अरे भाऊ ते चहाचं राहू दे. शेठजी काय काम होतं, मला तरी बोलवायचं. 2 मिनिटात हजर झालास. नाही काम जरा अर्जंट आहे. त्याचं असं आहे हरे भाऊ, सरकारने इथला या भागातला शेतचा प्रकल्प रद्द केलेला आहे. म्हणजे काय होतं त्याचं असं आहे, शेतचा प्रकल्प रद्द, त्यामुळे आपला व्यवहार देखील रद्द. आणि इशारा पोटे घेतलेले 5 लाख रुपये 15 दिवसाच्या आत परत करा. समजलं का? तसं नका करू, मी तुमच्या पाया पडतो. अरे भाऊ व्यवहार रद्द म्हणजे रद्द. हे पैशाचं काय ते बंदोबस्त का. सगळा इसकोट झाला. काय झालं? ए संगे पाणी आण ग. अण्णा तुम्ही रडू नका ना. माझी आण आहे तुम्हाला. तुम्ही जीव सोडला तर आम्ही कुणाकडे बघायचं. काय झालं? घ्या अण्णा पाणी. मामा शांत हो. सगळा इसकोट झाला. पांडुरंग आम्ही काय करू. वाटलं होतं या पैसे समजा ठीक होईल. गोकुळचं ऑपरेशन तो चांगलं फिरायला लागेल. या माझ्या छायेत जोरात लगीन करू. होण्याचं नव्हतं.
दाजी तुम्ही तरी सांगा ना यांना समजा ठीक होईल होईल ना दाजी. काहीतरी मार्ग काढावाच लागेल. बोल चंदू, काय काम काढला? शेट जरा प्रायव्हेटच काम होतं बरं का. बोल बोल. नाही शेट एकदमच प्रायव्हेट काम होतं. मुनीम जी, वो अपना खाने का क्या इंतजाम हो गया जरा देखिए. बोल. घेणार? नाही नाही आधी काम. बरं साहेब तुम्हाला सकाळी हेरलं बरं का. काय? आमची छाया तुमच्या नजरात भरली आहे. वर मग तुम्ही तिला फोडा एकदम करकरीत आहे. ते म्हणतात ना वर्जिन. काय बोलतोस तू हे? तुमच्या मनातलंच बोललोय शेठ. अरे पण ते होईल का? मी आहे ना शेठ, मी समजा व्यवस्थित करतो. फक्त तुम्ही काम करा. साला तू जर माझं ते काम केलं ना, मी तुला एकदम खुश करून टाकेन. अंगास शेठ जातीवंत दलाल आहे. सौदा जमावणार म्हणजे जमावणार. तुम्ही आपलं तेवढं एक काम करा. काय मामा कसला विचार करताय एवढा? जावई काय बी सुधरणा बघा. त्या शेठच्या माणसाने जगणं नको नकोस केलं या. मुर्दा बसवला त्यांचा. रात बघा ना दिस बघा ना कधी येतात. लई छळलं बघा जावई. जगणंच नकोस झालं या. असं वाटतं एक घेऊन जीवच द्यावा.
हॅलो हॅलो छाया, हा दाजी बोला. कुठे आहेस तू? लवकर घरी ये. का काय झालं? मामांचं काय खरं दिसत नाही. लवकर ये बघू घरी. हो 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 आले आले. अण्णा काय करताय तुम्ही हे? हारलो पोरी, पुरतं हारलो मी. आता जगून काय करू? मग असं करा, मला आईला गोकुळला आधी बाळा पण खुशाल द्यायची. अगं असं वांगण नको ग बोलू पोरी. धीर सोडू नका अण्णा. आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलं वाईट होणार नाही. देव आहे आपल्या पाठीशी. होय पोरी, यापुढे मी अशी कधी चूक करणार नाही. चुकलो पोरी मी. अण्णा दाजी काहीतरी करा ना. मी अण्णांना असं तीर मरताना नाही पाहू शकत. तू मनात आणलं ना, समद ठीक होईल. सांगा ना दाजी, मी काय करू? माझ्या अण्णांसाठी, माझ्या घरासाठी मी काहीही करायला तयार आहे. नीट विचार करा, मागात हटणार नाही. नाही हटणार. माझ्या घरासाठी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. जीव नको, तुझी ज्वानी पाहिजे शेटला. तू पाहिजे. दाजी काय बोलताय तुम्ही हे? फक्त एक रात. एका रात्रीचं तर सवाल आहे, कुणाला काय बी कळणार नाही. दाजी तुम्हाला लाज वाटत नाही का हो? माझ्या अब्रूचा लिलाव करायला निघालात तुम्ही? जीवाभावाची माणसं गमावण्यापरास, घरादाराचा लिलाव होण्यापरास हे बेहत्तर. पण जबरदस्ती नाही. नीट विचार कर, आब्रू महत्वाची का बापाचा जीव? मी आहे ना, समद व्यवस्थित करीन. काय बी काळजी करायची नाही. ठीक आहे. मी शेठच्या वासनेच्या अग्नीत माझ्या अब्रूची समिधा टाकायला तयार आहे. अंगास मला माहिती होतं तू तयार होणार. पण हे कोणाला कळणार तर नाही ना? अजिबात नाही. पण काय? माझ्या कमिशनचं काय? दलाल आहे मी. कमिशन घ्यायला नको? असा लाख मोलाचा व्यवहार जमावलाय. किती पैसे पाहिजे तुम्हाला? पैसे नको आहेत. शेठला खुश केल्यावर मलाही खुश करायचं. दाजी अगं हळू बोल. कुणी ऐकलं तर एवढा लाख मोलाचा व्यवहार मोडायचा. चालेल तुला? गुजरी आहे थोडी, या सांभाळून. शेठ माझं काम केलं, आता येतो सकाळच्याला. जरा सांभाळून, नाजूक आहे. बेबी, लीना बेबी. हाय पापा, गाड़ी चाहिए, फ्रेंड के साथ बाहर जाना है. स्कूटी की चाबी ये छोड़ के जा रही हूँ. बाय. अरे तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. बेबी, ती शेठकडे मदत मागायला आली. अरे हाँ, तू तर माझ्याच कॉलेज आहेस नाही का? विच इयर? फर्स्ट इयर. मी लास्ट इयरला आहे, सिनियर आहे तुला. एनिवे, माझ्या पप्पांकडे मदत मागायला आलीस ना, बिंदास माग. अगं खूप चांगले आहेत माझे पप्पा. त्यांच्यासारखा माणूस या जगात शोधून सापडणार नाही, असे आहेत माझे पप्पा.
अगदी खरं बोललात ताई तुम्ही. हे बघ, तू घाबरू नकोस. तुला जी काही मदत हवी आहे ना ती बिंदास माग. आणि हे बघ, त्यांना जशी मी आहे ना तशीच तू आहेस. ओके, सो चेअर अप. परत भेटू आपण. बाय पप्पा, लव यू. बाय बेटा. हलकट माणूस, एवढा मोठा पाप करणार होता माझ्या हातून. रजत, इसको 10 जूते मार के यहाँ से हकाल दो. माफ कर बेटा, लय मोठं पाप होणार होतं माझ्या हातून, पण माझ्या मुलीने वाचवलं आज मला. जा, तू घरला जा. तुझ्या बापाला सांग पैशाचं टेन्शन नाही घ्यायचा. माझा यावर मी पुरा करीन. मनीमजी, ताईला घरला सोडून या.